नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? तर छानच असाल. तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आत्ता चाललेलो आहोत आम्ही कार्यक्रमाला. आज पण त्यांचा कार्यक्रम आहे. आज आहे मेहंदी, आत्ता दुपारचा आहे हळद फोडायचा आणि चुडा भरायचा. 4 वाजता आहे मेहंदी. तर आत्ता निघालेलो आहोत दुपारच्या कार्यक्रमाला आम्ही. तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा. चला निघतोय आता, आम्हाला उशीर झालाय. तर निघालेलो आहोत आम्ही आणि गाडीवरतीच जाणार होतो. आम्ही दोघीच होतो, त्याच्यामुळं गाडीवरतीच जायचं होतं. आणि जाता जाता मग गाडीमध्ये पेट्रोल पण टाकलं आम्ही. थोडंसं कमी होतं, त्याच्यामुळे मग म्हटलं टाकून घेऊया. तर पहा, आम्ही पोचलेलो आहोत कार्यक्रमाच्या ठिकाणी. तर तर पहा, किती छान अशी रांगोळी काढलेली आहे. आणि हळद फोडायचा, चुडा भरायचा आणि मेहंदीचा कार्यक्रम, हे असे 3 कार्यक्रम एकाच दिवशी ठेवलेले होते त्यांनी. आणि दुपारून हळद फोडायचा आणि सायंकाळी मेहंदीचा कार्यक्रम होता. तर किती किती छान केलं बघा, किती सुंदर दिसतंय ते. आणि एवढं मोबाईलमध्ये एवढं काय म्हणजे दिसत नाही, तरी छानच दिसतंय मोबाईलमध्ये पण. पण असं समोर तर खूपच सुंदर दिसत होतं. आणि घरीच त्यांनी केलं होतं हे सगळं. किती म्हणजे रात्री उशीरपर्यंत करत बसले होते वाटतं. खूप छान केलं. आम्ही दुपारीच गेलो होतो ना, मग लगेच बोलले जेवण वगैरे करून घ्या. मग आम्ही लगेच जेवणाकडे गेलो. तर पहा, भरपूर असे मेनू होते. खूप असं काही त्यांनी ठेवलेलं होतं जेवायला. तर मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि मग नंतर गेलो वरती अजून कार्यक्रमाला. हे तांदूळ त्यांनी मंगलाष्टिका बनवण्यासाठी वेगवेगळे कलरचे ते ठेवले होते करून. माझी साडी त्याच्यावर पण गणपती नाही उपवासवाले अजून आले नाही, जाऊ तिथे. भरपूर मागण्या वगैरे डिझाईन खूप छान रेशमी चुडा तो काय तिकडे सगळ्यांना होतो आधीच. पाच वेळा टाकायचं तर 2-2 दाणे घ्या ना. हा, थोडे थोडे घ्या ना एकदम. मॅडम इकडे बसा. मग सगळा कार्यक्रम झाल्यानंतर मग चुडा वगैरे भरला वरमाईला. मग सगळे बोलले तुम्ही पण भरून घ्या बांगड्या वगैरे. तर म्हटलं चला मग भरून घेऊया. तर पहा, इथे मी हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत. तर हे आमच्या नात्यातलेच आहेत काका बांगड्या भरणारे. मग त्यांना सांगितलं होतं त्यांनी. नाही, प्रत्येक लग्नामध्ये जवळच्या यांनाच सांगता, त्याच्यामुळे ते येतात जवळचे असल्यामुळे. थोड्याशा हातात मोठ्या वाटत होत्या बांगड्या, पण म्हटलं ठीक आहे, म्हणजे काळघालीसाठी चांगल्या आहेत थोड्याशा मोठ्याच. मग घेतल्या घालून बांगड्या. आणि मग परत म्हटलं कधीमध्ये आपल्याला म्हणजे काढून वगैरे ठेवताना त्रास नाही होत ना, त्याच्यामुळे म्हटलं राहू द्या, मग थोड्याशा मोठ्या असल्या तरी काही हरकत नाही. मग आमच्या सुनबाईंनी म्हणजे मल्टी कलरच्याच घेतल्या. हातात काही नाही घातल्या तिने, बॉक्समध्येच घेतल्या. आणि मग परत बघा, इकडे मेहंदीचं वगैरे डेकोरेशन चालूच होतं त्यांचं अजून. मग छान म्हणजे केलं होतं त्यांनी. तर पहा त्यांचं घर. आणि मग कार्यक्रम वगैरे झाला आणि निघालो आम्ही. दुपारचा चुडा वगैरे भरून झाला आणि परत अजून आम्हाला सायंकाळी यायचं होतं. मग संध्याकाळी आम्ही 7-7:30ला निघालो.
परत आता मेहंदीचा कार्यक्रम होता ना रात्री, मग गेल्याबरोबर त्यांनी नाश्त्याला ठेवलेलं होतं, सूप होतं, परत पाणीपुरी पण होती आणि रगडा पण होतं. पण मला काय आवडत नाही याच्यातलं काहीच, पण तरी मी घेतलं, सूप घेतलं थोडंसं. म्हटलं थंडीचं गरम गरम छान वाटतं, म्हणून मग थोडंसं सूप घेऊया म्हटलं. मग गेल्याबरोबर थोडंसं सूप घेतलं आणि मग म्हटलं थोडंसं बसूया. तर पहा इथे सूप घेतलेलं आहे मी. मला जास्ती म्हणजे सूप पण नाही आवडत, पण ठीक आहे म्हटलं थंडीचं थोडंसं गरम गरम छान वाटतं सूप. मग ते तेवढं खाऊन आम्ही वरती गेलो. मग तिथे पण ज्यूस आलं होतं, मग थोडंसं म्हटलं पिऊया ज्यूस पण. कार्यक्रमापेक्षा खाणं-पिणं जास्ती व्हायचं प्रत्येक ठिकाणी गेल्यावर, नाही का? म्हणजे भरपूर त्यांनी असं म्हणजे पदार्थ पण ठेवलेले होते कार्यक्रमामध्ये खाण्यासाठी. तर पहा इथे सर्वांची मेहंदी वगैरे काढून झाली. म्हणजे बरेच अजून थांबलेले होते वेटिंगवरती, आम्ही पण थांबलेलोच होतो. मग परत माझा नंबर आला, मग मी मेहंदी वगैरे काढली आणि मग अजून जेवणासाठी आलो. तर पहा रात्रीच्या जेवणाला पण त्यांनी खूप असे सारे मेनू ठेवलेले होते. तर पहा पुलाव होता, भरपूर काय होतं. आता एवढं सांगणं शक्यच नाही आहे, तुम्हीच बघून घ्या आता काय जे पदार्थ होते ते. तर म्हटलं मग रात्री मग इथे जेवायला वगैरे घेतलं, कारण आम्ही लवकर गेलो होतो ना, मग त्याच्यामुळे एवढं लवकर काय आम्हाला जेवायची सवय नाही. त्याच्यामुळे म्हटलं मग थांबूया. मग थांबता मग मेहंदी काढायची वेळ आली, तर मग उशीर झाला. म्हटलं जाऊ दे आता मेहंदी काढून घेऊया आणि मगच जेवण करूया. तर आता मेहंदी तर हाताला होतीच, पण एवढ्या लवकर वाळतही नाही आणि ते धुवून टाकताही येत नाही. म्हटलं लगेच धुतली तर ते म्हणजे रंगणार पण नाही, एवढं कलर पण नाही येणार मेहंदीला. मग तसंच चमच्यानी थोडंसं वास येतच होता मेहंदीचा. पण काय मेहंदी काढायची हौस आणि परत काढल्यानंतर जेवण कसं करायचं. पण म्हणलं जाऊ द्या आता काय नाही होत. मग लावली तशीच हाताला मेहंदी आणि घेतलं जेवण करून. काय करणार मग. मग मेहंदी राहून गेली असते जेवायचं जर म्हटलं असतं तर. जेवणाचं बघू म्हटलं नंतर, पण पहिलं मेहंदी काढून घ्यायचं काम करायचं. मग इथे जेवण वगैरे झालं आणि मग थोडंसं बसलो आणि निघायचंच होतं घरी. मग थोडंसं गप्पा वगैरे मारत बसलो आणि मग आत्ताच आलो घरी. आत्ता वाजलेले आहेत 11 आणि खूप छान कार्यक्रम झाला. अजून पुढच्या कार्यक्रमाचे ब्लॉग येणार आहेत. तर चला, आजचा पण खूप छान सकाळपासूनचा कार्यक्रम झाला. तर बाय बाय, शुभरात्री. कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.